इथे सगळे पुरणाची दिंडे मी करून घेतलेली आहे। आता ही वाफवायला ठेवायची आहे। चाळणीला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता एक एक मी पुरणाची दिंडे अशी रचून ठेवणार आहे। 10 ते 15 मिनिटं हे पुरणाची दिंडे वाफवण्यासाठी ठेवूया। आता इथे आपली ही पुरणाची दिंडे छान वाफवून तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता ह्याचा रंगही बदललेला आहे। पुरणाची दिंडे संपूर्णपणे थंड होऊ दे, त्यानंतरच आपण ही चाळणीतून काढायची आहेत। आता ही पुरणाची दिंडे संपूर्णपणे थंड झालेली आहेत। आता हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ आणि नैवेद्यासाठी तयार करू। अशा रीतीने नागपंचमीसाठी विशेष नैवेद्य म्हणून पुरणाची दिंडे आपली ही तयार झालेली आहेत। पाहिलं